तिच्या ओटावरची लाली मला नंतर कळलं विमल खात होती आई घाली नुसती पाचपत ठोकायची कुठे बघा माझ्या मी काय म्हणते भावा लग्न करायला एवढा पण उशीर नको करू तुझ्या हातावर मेहंदी लावायचं सोडून तुझ्या डोक्यावर मेहंदी लावा लागल म्हातारा झालास तू म्हाताऱ्या सगळ्या देशांमध्ये भारत एकमेव देश आहे जिथं डोकं दुखल्यावर गोळी नाही खात तिथं 90 मारतात एक गोट घेतला की डोकं कसं रात्री स्वप्नामध्ये माझा पोरगा आला आणि मला बोलला पप्पा तू प्रयत्न सोडू नका मला मम्मी इंस्टावरच भेटणार आहे घेतली का नाही पप्पी मग दे मग यू वॉन्ट टू किस मी करा आता त्याला किस तुला काय पुरी भेटणार होता ह्यालाच किस कर सिंगल आहेस तू तर माझ्या मित्रांनो जर तुम्हाला कुठली पोरगी दादा बोलली त्या पण तिला आजी मावशी काकू चिमणी ठिमणी शेमडी बिमडी काय पण म्हणायचं पण अपमान सहन करून घ्यायचाच नाही ऐ शेमडे वर्गामध्ये सर जर रागवले तर पहिल्या बेंचवर बसणारी पोरं म्हणतात सर आपल्यामुळे रागवले असतील आणि तेच शेवटच्या बेंचवरचे पोरं म्हणतात की सरच्या बायको सोबत भांडणं झाले असतील खरंय का नाही बापू आया काय माहित पोरगी पटवणं सोपं आहे हो पण त्यासाठी आपल्या बहिणीने आपल्याला मदत केली पाहिजे अय दिदे येणार ना पोरगी पटवून करणार ना माझी मदत ना कोणत्या पोरीचे वेड होते ना अभ्यासाची आवड होती सोबत 4 हरामी मित्र होते आणि शेवटच्या बेंचवर फक्त आमचेच राज्य होते टेक बेंचर संघटना आपण जात धर्म तसलं काहीच मानत नाही जो आपल्यासाठी येणार आपण त्याच्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम जाणार बर का मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तुम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस बाबू